आपल्या होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलणं. पण नेमकं कारण काय होतं? सियाचे इतर मुलांसोबत असलेले संबंध, लग्नाला विरोध हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण आत्ताच असं धक्कादायक सत्य समोर आलंय जे ऐकून अख्ख्या महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण की या सियाचे तिच्या 4 बॉयफ्रेंड सोबत असलेले ते व्हिडिओ हे आधीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याने बघितलेले होते. का नेमकं असं काय तिच्या होणाऱ्या नवऱ्याला माहीत झालेलं होतं, ज्यामुळे सियाने आणि त्याला कायमचा संपवण्याचा प्लॅन केला होता. आणि त्या प्लॅननुसारच होणाऱ्या नवऱ्याला सियाने फोटोशूटचा बहाणा करून लोहगडावर उंच नेलं आणि तिथून खाली ढकलून दिलं. नेमकं होणाऱ्या नवऱ्याकडे सियाचे असे कोणते व्हिडिओ होते, असे कोणते फोटो होते, ज्यामुळे सियाने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं? याचे इतर 4 बॉयफ्रेंड सोबत असलेले ते व्हिडिओ, त्यांची ते सगळे फोटो आपण याच व्हिडिओत आता तुम्हाला डायरेक्ट दाखवणार, जे बघितल्यावर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणातील सत्य समजेल आणि तुम्ही सुद्धा म्हणणार की आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा की नाही. ते सगळं गुपित आपण तुम्हाला याच व्हिडिओत आता पुढे दाखवणार. फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, कारण की व्हिडिओच्या शेवटी जे व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याकडे होते, सियाची इतर 4 बॉयफ्रेंड सोबतचे, ते सगळे व्हिडिओ आपण तुम्हाला याच व्हिडिओच्या शेवटी डायरेक्ट दाखवणार. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. लगेच एक लाईक झालाच पाहिजे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलणं. पण नेमकं कारण काय होतं? अखेर 2-4 दिवसांच्या सखोल तपासानंतर एक असं भयंकर आणि धक्कादायक सत्य समोर आलंय, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. ज्या मुलीवर एका कुटुंबाने जीवापाड विश्वास ठेवला, ज्या मुलीला आपल्या घराची लक्ष्मी बनवणार होते, तिनेच आपल्या होणाऱ्या नवऱ्याला 400 फूट खोल दरीत ढकलून दिल्याचा खळबळजनक संशय समोर आलाय. सोशल मीडिया आणि लोकांमध्ये सध्या या प्रकरणाची प्रचंड चर्चा सुरू असून या होणाऱ्या पत्नीचे तिच्या जुन्या मित्रासोबतचे संवाद, काही वैयक्तिक चॅट्स आणि गुपित समोर आल्यामुळे हा सगळा थरार घडल्याचं बोललं जात आहे. एका चांगल्या, सुशिक्षित आणि कोट्याधीश मुलाला फक्त विश्वासाच्या नावाखाली आपला अमूल्य जीव गमवावा लागला आहे. आजकालच्या काळात कोणत्याही नात्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते, याचं हे एक डोळे उघडणारं उदाहरण आहे. लग्न ठरवताना नुसती संपत्ती किंवा वरवरचा चेहरा पाहू नका, तर समोरच्या व्यक्तीची आणि तिच्या भूतकाळाची बारीक चौकशी करा. कारण विश्वासाचा बुरखा पांघरून फिरणारे काही चेहरे प्रत्यक्षात संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. नोव्हेंबर महिन्यात ज्या जोडप्याचं करोडो रुपयांचं राजेशाही लग्न होणार होतं, जयपूरमध्ये महाल बुक झाला होता, पाहुण्यांसाठी विमानं बुक केली होती, त्या घरातच फक्त अश्रू आणि आक्रोश उरला आहे. एका बाजूला लग्नाची खरेदी सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला ही मुलगी तिच्या एका मित्रासोबत मिळून होणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा कट रचत होती. हा संपूर्ण घटनाक्रम आणि पोलिसांनी केलेला तांत्रिक तपास अत्यंत थरारक आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा. आणि मित्रांनो, समाजाला जागृत करणारी आणि सत्य समोर आणणारी अशा मोठ्या बातमीसाठी आत्ताच या व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. चला तर मग नेमकी ही घटना कशी घडली आणि काय होता तो मास्टर प्लॅन, हे सविस्तर जाणून घेऊया. या भयानक घटनेची पाळेमुळं समजून घेण्यासाठी आधी आपण या प्रकरणातील मुख्य पात्रांबद्दल जाणून घेऊया. मृत केतन विशाल अग्रवाल, वय 26 वर्षे, हा पुण्याचा एक अत्यंत यशस्वी आणि सुशिक्षित तरुण होता. तो पुण्याच्या नामांकित सक्सेस ग्रुप या रिअल इस्टेट फर्मचा डायरेक्टर आणि मुख्य मार्केटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होता. सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेच्या नामांकित बिझनेस स्कूलमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. स्वभावाने अतिशय शांत, मनमिळाऊ आणि ट्रेकिंगची आवड असणारा हा मुलगी होता. दुसरीकडे आरोपी मुलगी सिया गोयल, वय 20 वर्षे, ही केतनची होणारी पत्नी होती. केतन आणि सियाचे कुटुंब एकमेकांना गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ओळखत होते. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाचा सियावर आणि तिच्या कुटुंबावर अंधाळा विश्वास होता. तर या प्रकरणातील दुसरा संशयित चेतन बाबूलाल चौधरी, वय 22 वर्षे, हा सियाचा गुप्त प्रियकर होता. पुण्यात त्याची एक व्यावसायिक फर्म आहे. गेल्या वर्षभरापासून सिया आणि चेतन यांच्यात जवळीक वाढली होती आणि ते एकमेकांच्या संपर्कात होते. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, पण कौटुंबिक दबावामुळे तिने साखरपुडा केला होता. केतन तिच्या आणि चेतनच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा ठरत होता. म्हणूनच तिने चेतनच्या मदतीनं त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. अखेर 2-4 दिवसांच्या सखोल तपास यंत्रणांच्या मते ही घटना कोणताही अचानक घडलेला अपघात नव्हती, तर थंड डोक्याने रचलेला एक भयानक मर्डर प्लॅन होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतनला मारण्याचा हा सिया आणि चेतनचा पहिला प्रयत्न नव्हता, तर याआधीही त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. जून महिन्याच्या सुरुवातीला केतन आणि सियाचे परदेशात प्री वेडिंग फोटोशूट आणि ट्रिप ठरली होती. ते मुंबई विमानतळावर पोहोचले, पण तिथे अचानक केतनचा पासपोर्ट गायब झाला. तपासात असा संशय आहे की सियानेच तो पासपोर्ट चोरून लपवला होता, जेणेकरून ट्रिप रद्द व्हावी आणि ती केतनला लोहगडावर नेऊन आपला कट यशस्वी करू शकेल. सियाने या घटनेसाठी लोहगड किल्ल्याची निवड केली होती. तिने यापूर्वी 2 ते 3 वेळा केतनला ट्रेकिंगच्या बहाण्याने तिथे नेऊन कड्यांची आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची कसून रेखी केली होती. एका ट्रेक दरम्यान तिने केतनचा तोल विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे, पण त्या दिवशी केतन थोडक्यात वाचला होता. अखेर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे निमित्त साधून सियाने केतनला पुन्हा लोहगडावर आणले. ठरलेल्या कटानुसार तिचा प्रियकर चेतन चौधरी हा स्वतःची ओळख लपवण्यासाठी होडी आणि तोंडाला मास्क लावून स्वतःचा मोबाईल घरीच ठेवून केतन आणि सिया पोहोचण्यापूर्वीच गडावरील झाडीत दबा धरून बसला होता. त्या दिवशी सकाळी लोहगड किल्ल्याच्या कड्यावर सियाने केतनला फोटो काढायला सांगितले. केतन कड्याच्या अगदी टोकावर उभा राहिला. तोच क्षण गाठून त्याला अचानक खोल दरीत ढकलून देण्यात आले. 400 फूट खोल दरीत कोसळल्याने केतनचा जागीच अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. घटना घडताच सियाने पोलिसांना आणि कुटुंबियांना फोन करून फोटो काढताना पाय घसरून तो पडल्याचा बनाव रचला. सुरुवातीला पोलिसांनी अपघाताची नोंद केली, पण केतन हा एक अनुभवी ट्रेकर होता. त्याचा पाय असा सहज घसरूच शकत नाही, असा संशय त्याच्या कुटुंबियांना आला. अंत्यसंस्काराच्या वेळीही सियाच्या वागण्यात कोणतीही हळहळ दिसत नव्हती हे कुटुंबियांना खटकले आणि त्यांनी पोलिसांकडे सखोल तपासाची मागणी केली. यानंतर पोलिसांनी जेव्हा तांत्रिक तपास सुरू केला तेव्हा त्यांना मिळालेले पुरावे अत्यंत धक्कादायक होते. कडक उन्हाळ्याच्या दिवसात एक तरुण होडी आणि पूर्ण मास्क लावून संशयास्पदरित्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. जेव्हा पोलिसांनी सियाचा डिजिटल डेटा आणि फोन रेकॉर्ड तपासला तेव्हा त्यांचे डोळे चक्रावले. गेल्या काही महिन्यात संशयित सिया आणि चेतन चौधरी यांच्या तब्बल 2000 पेक्षा जास्त फोन कॉल्स आणि व्हॉट्सअप चॅट्स झाल्याचे उघड झाले. चेतनने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःचा फोन घरी ठेवून दुसऱ्याचा फोन वापरला होता, पण पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या भक्कम आधारे दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. कायद्याच्या आणि पोलिसांच्या अचूक तपासामुळे हा संपूर्ण कट अवघ्या काही दिवसांत उघडकीस आला आणि संबंधित संशयित आज गजाआड आहेत. पण या घटनेने अष्टसुशिक्षित समाजासमोर अनेक मोठे प्रश्न उभे केले आहेत. कोणत्याही नात्यात केवळ जुन्या ओळखीवर विसंबून न राहता विवाह ठरवताना दोन्ही बाजूंची सखोल आणि आधुनिक पद्धतीने चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. तपास